श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, घाटंजी पांढुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत, बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, आकर्षक वर्गखोल्या, परिपूर्ण अशी लॅबोरेटरी रूम, विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग। शालेय अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजवर, तर त्या ऍक्टिव्हिटीजवर आम्ही जास्त भर देतो। आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक बनून विद्यार्थी इथून बाहेर पडतो। नर्सरी ते वर्ग 10 पर्यंतचे प्रवेश सुरू आहे। संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, पांढुर्णा रोड, पेट्रोल पंपाजवळ, घाटंजी। सार्वजनिक ठिकाणी झालेली मारहाण व अपमान सहन न झाल्याने अंजिनूरशे येथील 40 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून स्वतःला संपविल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजीमधून समोर आली आहे। संदीप जयवंतराव नारनवरे असं मृतक शेतकऱ्याचं नाव आहे। संदीपच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या तिघांवर घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। सिमरन पाटील, गरण गौतम पाटील हे दोघेही राहणार चोरंबा आणि प्रशांत सुधाकर चौधरी घाटंजी असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। मृतक संदीप हा शेतीसाठी बियाणे खरेदी करून अंजिनूरशेकडे जात असताना यवतमाळ बायपासवर तिघा आरोपींनी त्याला बेदम मारहाण करून त्याची दुचाकी हिसकावून घेतली। सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान सहन न झाल्याने संदीपने शेतात जाऊन विष प्राशन केले व स्वतःला संपविले। घडलेल्या घटनेची तक्रार होताच घाटंजी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद करून त्या सर्वांना अटक केली व पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जारी करण्यात आला आहे। संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी। दिनांक 15/6/2025 रोजी आंजी येथील एक शेतकरी जे बियाणे खरेदी करण्याकरिता घाटंजी या ठिकाणी आले होते, त्यांचे नाव आहे संदीप नारनवरे। यांच्यासोबत किरकोळ कारणावरून 3 लोकांचा विवाद झाला आणि एक स्त्री आणि 2 पुरुष असे एकूण 3 आरोपींनी त्यांना घाटंजी येथे मारहाण केली। त्या मारहाणीचा त्रास होऊन त्यांनी त्यांच्या शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे। सदर प्रकरणी 3ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यांनी मृतकाकडून जी मोटरसायकल घेऊन गेली होती ती मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। या गुन्ह्याचा अर्धा अधिक तपास पूर्ण करण्यात आलेला आहे आणि नेमकं काय कारण झालं होतं आणि कोण्या कारणामुळे ही मारहाण झाली आणि मृतकाकडून त्यांनी कोणत्या वस्तू घेऊन गेले याबाबतचा अधिक तपास सुरू आहे।